कारंजा येथील गोयंका महाविद्यालयात युवकांसमोरील आव्हानांवर चिंतन या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं। या चर्चासत्राचे उद्घाटन पुणे येथील MIT कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे व कारंजा येथील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी BGE सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर राजकुमार हेडा, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, आमदार राजेंद्र पाटणी, डॉक्टर सत्यनारायण बाहेती, अनिल तापडिया, बंसीधर उपाध्याय, डॉक्टर शांताराम चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। You remember your mother as if she is your God and pray to your mother. सगळे मुलं शांत झाले, पण आईपेक्षा जगात कोणीही मोठं नाही। आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं, कॅम्पस प्रेयर सुरू झाली की प्रत्येकाने स्टँडशी उभं राहायचं। जिथे असाल तुम्ही, ज्या परिस्थितीत असाल तिथे तुम्ही स्तब्ध उभं राहायचं। 3 मिनिटाची प्रार्थना which is beyond caste and religion, boundaries of the nation. तुमच्या आईला आठवण करायची, आईला मनात स्मरण करायचं, प्रार्थनेत सहभागी व्हायचं आणि आपल्या कामाला लागायचं। प्रत्येक दिवस हा MIT या प्रार्थनेत सुरू होतो। त्याचं काय आउटपुट काय मिळालं आम्हाला तुम्हाला सांगतो। आमचे विद्यार्थी जेव्हा टाटा मोटर्स कंपनीमध्ये जॉईन झाले, सगळ्या कंपन्यांमध्ये असं की तुम्ही आले, काय तुमचं सही केली, सिक्युरिटी गार्ड केला, आपापल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये आता अतिशय नकारात्मक वातावरण सतत मीडियामध्ये आणि आपले 4 लोक एकत्र आले की किती वाईट चाललेलं आहे याच्याविषयी आपण बोलत असतो। जे सगळं चाललेलं आहे ते किती वाईट चाललेलं आहे आणि त्या बोलण्याचा सूर असा असतो की आपण म्हणजे मी सोडला, माझा समूह सोडला, बाकीचे समूह वाईट आहे। मग हा आपण हे विसरतो की ज्यांच्याविषयी आपण बोलतो आहोत त्या समाजाचा आणि त्या समूहाचा आपण एक अपरिहार्य घटक आहोत, एवढंच फक्त आपण विसरून जातो आणि आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांविषयी बोललं म्हणजे आपली जबाबदारी संपली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेस्टमधून बेस्ट तयार करण्यात आलेल्या लेखनवहीचं लोकार्पण करण्यात आलं। डॉक्टर सुभाष गवई यांनी नकारात्मक भाव बाजूला काढून सकारात्मकतेचा अंगीकार केला, तर युवकांसमोरील आव्हानांवर मार्ग निघू शकतो असा आशावाद व्यक्त केला। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।